नमस्कार पालकांनो. तुमची मुलं समाजात मिसळायला किंवा नवीन आलेल्या व्यक्तींशी बोलायला किंवा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये सामील व्हायला जरा कचरतात का, घाबरतात का किंवा टाळाटाळ करतात का? हल्ली बऱ्याच मुलांमध्ये मोबाईलचं ॲडिक्शन झाल्यामुळे मोबाईल बरा पण लोकं नको अशा प्रकारची एक मनोअवस्था येते. पण खरंच असं केल्यामुळे त्यांना जीवनामध्ये पुढे चालून काही अडचणी तर येणार नाहीत ना, असंही पालकांना वाटतं आणि ते अगदी साहजिक आहे. कारण आपण समाजात राहणारे आहोत, लोकांशी आपला संपर्क येतो आणि कुठे ना कुठे आपल्याला कम्युनिकेशन स्किल जे आहे, आपलं बोलणं जे आहे ते चांगलं करणं आणि आपण त्यासाठी धाडस किंवा धैर्य करणं हे गरजेचंच आहे. बऱ्याचदा संशोधनाने असं आढळून आलं आहे की मेंदूवरती जेव्हा विद्यार्थी मोबाईल खूप बघत असतात तेव्हा असा काही परिणाम होतो की ज्यामुळे मुलांचे व्हर्बल स्किल्स किंवा मुलांचं बोलणं जे आहे त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्यामुळे बोलण्याची क्षमता जी असते मुलांची त्याच्यामध्ये जी इफिशियन्सी यायला पाहिजे, परिणामकारकता यायला पाहिजे, त्याच्यामध्ये जे संवेदना जी डेप्थ यायला पाहिजे ती येत नाही आणि त्यामुळे एक प्रकारचं रोबोटिक बोलणं किंवा एक प्रकारचं तार्किक बोलणं अशा प्रकारे हा संवाद होत असतो. आणि म्हणून मुलांना त्यांचा भावनिक बुद्ध्यांक वाढवून कम्युनिकेशन स्किल वाढवणं, संभाषण कौशल्य वाढवणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याच्याच वयाच्या मुलांना मुलींना एकत्र करून त्यांना एकमेकांशी चर्चा घडवून आणायला पाहिजे किंवा त्यांना एखादा छोटंसं घरातच स्टेज तयार करून त्याच्यावरती भाषण द्यायला सुरुवात करायला पाहिजे. मुलांशी एखाद्या कार्यक्रमामध्ये सोशल ग्रुपच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी बोलतं केलं पाहिजे, जेणेकरून त्यांची भीड चेपेल आणि ते अधिक कार्यक्षमपणे संभाषण कौशल्य स्वीकारतील.